खेळ मांडला, खेळ मांडला. नमस्कार, मी प्रशांत पंडित. मला दादासाहेबांनी पाठवलं. इथे नक्की काय काय घडतंय ते जर मला तुम्ही सांगितलं तर पुढे काय करायचं आपण सगळ्यांनी मिळून हे आपल्याला ठरवतं. आता तुम्हाला आम्ही काय सांगणार? अहो, इथे सगळंच भयंकर घडतंय. सरकार काहीही करून आम्हा शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घ्यायला बघते आणि आम्ही विरोध केला तर आम्हालाच धमक्या देत आहेत. आता तुम्हीच सांगा. अहो, जमिनीला आम्ही आमची आई मानतो. जमिनीवर जे पिकतं त्याच्यावरच आमचा गुजारा असतो. आता हीच जमीन जर आमच्याकडनं काढून घेतली तर आम्ही आमच्या पोरांना काय खायला घालायचं? पण मला सांगा, सरकार भरपाई देणार असेल ना? सरकार काय देणार? बाजूच्या शिरगावातल्या दगडू आणि शिरप्या यांनी सरकारच्या आश्वासनावर आपल्या जमिनी दिल्या, पण त्यांना आजपर्यंत काहीही मिळालेलं नाही. त्यात आमच्या गावातली लोक अशिक्षित. ते कोणत्या कागदावर अंगठा देत आहेत हे त्यांनाच कळत नाही. आणि ह्याचा फायदा आता गावातले सरपंच, तलाठी, ग्रामसेवकही घ्यायला लागले. ठीक आहे, तुम्ही नका काळजी करू. मी आलोय ना. गावकऱ्यांच्या पाठीशी दादासाहेब उभे आहेत. फक्त आपल्याला एक गोष्ट मात्र करावी लागेल. धरण होऊ नये म्हणून जीवाची बाजी लावायला तयार असलेली माणसं आपल्याला एकत्र करावी लागतील. ते मी करतेच आहे. अहो, गावात अशी खूप माणसं आहेत जी धरण होऊ नये म्हणून जीव द्यायला तयार होतील. काय? पण गावात अशीही माणसं आहेत की त्यांना धरण हवंय आणि ती गावातल्या लोकांना फूस लावून त्यांची मनं वळवण्याचा प्रयत्न करते. कोण माणसं आहेत ही? नाही म्हणजे त्यांना खरंच धरण व्हायला हवंय का गावकऱ्यांच्या हिताच्या विरोधात उभी राहिली आहेत ती माणसं? मला तर वाटतं ती सरकारचीच माणसं असणार. आपल्याला त्या लोकांना आधी भेटायला हवं. पण तुम्ही नका काळजी करू. आपण असं आंदोलन उभं करू, अख्खा जिल्हा पेटवून देऊ. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, आत्ताचं सरकार जर पडलं आणि दादासाहेबांचं सरकार जर आलं तरच गावकऱ्यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळेल. तुम्ही अगदी बरोबर बोलला. आता तुम्ही जसं सांगाल तसंच आम्ही करू. काय? सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची? सगळ्यांची एकजूट करायची. सगळ्यांनी आंदोलनात भाग घेतला पाहिजे. कुणीही वेगळं उभं राहता कामा नाहीये. अरे साहिल, हे काय लागलंय तुला? आणि तुझे एवढे कपडे मळले कसे? काय झालं शाळेत? साहिल, असं बघतोस काय माझ्याकडे? बोल ना काहीतरी. साहिल, काय झालं? काय लागलं तुला? बोल ना. हे कपडे कसे फाटले? एवढं लागलं कसं तुला? कोणी काय बोललं? तू मारामारी केलीस का शाळेत? कोणी मारलं तुला? साहिल, सांग ना रे. असं नुसतं बघत नको रे बसूस माझ्याकडे. बोल ना, बोल ना साहिल. असं काय बघतोस माझ्याकडे? बोल ना. एवढं कसं काय लागलं तुला? साहिल, साहिल, अरे असं काय बघतोयस? साहिल, बोल ना रे माझ्याशी. असं समजा कसं झालं? साहिल, बोल ना. तू काही बोलला नाहीस तर मला कसं समजणार? साहिल, बोल ना रे. मला तुझी लई काळजी वाटून राहिली आहे. काय झालं? कसं लागलं तुला? पडलास का कुठे? साहिल, बोल ना. काय झालं याला? हा असं का वागतोय? आणि हा माझ्याशी बोलत का नाहीये? काय झालं?
आई ए आई आला. आता तू कुठे होतीस ग? आम्ही तुला तुझ्या रूम मध्ये पण शोधलो. अगं शाळेत काय झालं ते आम्हाला दोघींना वेगळं वेगळं सांगण्यापेक्षा एकत्रच सांगाल ना. म्हटले एकत्रपणे आपल्याला जास्त एन्जॉय करता येईल, हो की नाही का? हो ना. अरे ते सांगा ना, उगाच किती वेळ घालवताय. अगं जाम मज्जा आली. हो ना, हा प्रसंग साईल आयुष्यभर लक्षात ठेवेल. अगं आता काय झालं ते सांग लवकर चल. अगं वरुण दादाने जसं साईलला शाळेत सोडलं तसं आमच्या मित्रांनी पण मस्त घेरलं त्याला. मुद्दामूनच त्याला चिडवायला सुरुवात केली होती. साईलने चिडून आमच्या मित्रांची कॉलर पकडली, पण आम्ही पण काय सोडलं नाही त्याला, चांगलंच धुतलं. सॉलिड वाट लावली त्याची. त्याचा नवीन शर्ट पण फाडून टाकला. त्याने जे आम्हाला मारलं होतं आम्ही त्याचा चांगलाच बदला घेतला. छान, तुम्ही ना त्याला असाच त्रास द्या, म्हणजे मग तो पुन्हा शाळेमध्ये जायचं नावच काढणार नाही. आई तू बघच आता आम्ही काय करतो ते. अगं साहिल शाळेत शाळेत त्या परांजपे आहेत ना, त्या खूप छान शिकवतात. आम्ही त्यांच्या तासाची खूप वाट बघतो. आता तर तू सही शिकवतात त्या. खूप छान शिकवतात. आम्ही वाट बघतो त्यांची. हो ना रे ओम? काय झालं वहिनी, तू दारात का उभी आहेस? आतमध्ये ये ना. काय ग? नाही काही नाही, मी हे विचारायला आले होते की तुम्ही जेवायला येणार आहात का, तुम्हाला वेळ आहे? जेवायला येतोय आम्ही. जा पानं घ्यायला लागा. बरं. अजून काही हवंय? नाही. सानिका हुशार आहेस तू. म्हणजे आम्हाला कळलंच नाही तू विषय का बदलतेस ते. सई पाठीमागे उभी आहे, लक्षातच नाही आलं. हो ना, आणि सईनी जर का आपलं बोलणं ऐकलं असतं ना तर आपला केवढा मोठा प्रॉब्लेम झाला असता. पण माझी मुलगी मात्र एकदम हुशार. तिने असा विषय बदलला. हो, मोठेपणी राजकारणात जाणार बहुतेक. चला आता आवरा, हात पाय तोंड वगैरे धुवा जरा. चला बॅग वगैरे ठेवून दे चल तुझी. त्यांची पुस्तकं नाही जागेवर ठेवली ना तर रागवतील. आणि नाही. काय झालं का, तू एवढी घाबरलेली का दिसतेस? ते साहिल आला ना शाळेतून? हो. सांगितलं गमती जमती शाळेतल्या? अगं त्याने सांगितलं ना की मलाही सांगा. पण तो शाळेत आल्यापासून काय बी बोलत नाहीये. काहीतरी वेगळाच वागतोय. असं तो आधी कधी पण वागला नव्हता. अगं आज शाळेतला पहिला दिवस आहे ना, जमून आला असेल तो. तसं नाही माई, त्याचे कपडे बी लय मळलेत आणि त्याला थोडं लागलंय पण. लागलंय? हो, आणि त्याला विचारलं काय तर तो काय बी सांगत नाही. नक्कीच शाळेत काहीतरी घडलंय. साहिल आला शाळेत? हो, पण काय? अगं ही म्हणते की शाळेतून आल्यापासून साहिल काही बोलतच नाहीये. हो, आणि त्याला थोडं लागलंय पण. शाळेत काय घडलं तो काय पण सांगत नाहीये. मला त्याची लई काळजी वाटते. सानिका आणि ओमने तर काही केलं नाही ना?
ते दोघं खूप आनंदात दिसत होते. सई, काय झालं ग? माई, कदाचित मला माहिती आहे साहिलला काय झालं. म्हणजे माई, मी सगळं सांगते तुम्हाला नंतर, पण आधी मला साहिलला भेटायचंय. कुठे तो? चल आधी. चल लवकर. काय झालं रे? बोलत का नाहीयेस तू? गप्प का बसलायस? काय झालं? तुला कोणी रागवलं का? साहिल, खरं सांग, कुणी काही बोललं तुला? शाळेत कुणी काही बोललंय का? मारलंय का तुला कुणी? साहिल, बोलणार आहे. असं गप्प नको रे बसूस. बोल ना, काय झालं? सांग ना आम्हाला. साहिल, माझ्यासाठी तरी बोल. तुला इतकं लागलं? साहिल, कोणी मारलं तुला? साहिल, खरं सांग, काय झालंय? साहिल, काय झालं? बोल ना. बोल ना रे साहिल, काय झालं शाळेत? कळू दे ना रे आम्हाला. बोल ना रे साहिल, बोल ना रे. माझ्यासाठी तरी बोल. काय झालंय शाळेत? काय घडलंय? बोल ना रे साहिल. शाळेत गेल्याबरोबर माझी 4 मुलांची फ्रेंडशिप झाली. त्यांच्याशी मी खूप गप्पा मारल्या. साहिल, या शाळेचे रूल इतर शाळेच्या पेक्षा वेगळे आहेत. म्हणजे इतर शाळेंचे रूल प्रिन्सिपल बनवतात, पण या शाळेचे रूल आम्ही बनवतो. मग आम्ही खेळू लागलो. आणि कथाई आणि ओम पण तिथे होता. साहिल, त्याने तुला काही केलं नाही ना? नाही, त्यांनी मला खूप मदत केली. त्यांच्याबरोबर खेळायला घेतलं. तेव्हा मी सर्वांनी मिळून खूप मज्जा केली. पण मग तुझे कपडे कसे फाटले? लागलं कसं तुला? तेव्हा मी पकडापकडी खेळत होतो. मी धावत असताना मला समोरचा दगड दिसलाच नाही, पण त्याच्यावर मी अडखळून पडलो. तेव्हा सानिकाताईंनी मला लगेच येऊन उचललं. लेखा, साहिलला काहीही झालेलं नाही.
शाळेत खेळताना तो पडलाय ना, म्हणून तो गप्प आहे. त्याला फ्रेश होऊ दे, मग या विषयावर आपण बोलू. हं? बोला कदम. नमस्कार दादासाहेब. काय हवंय ते बोला. मला काहीच नको आहे. मला काय हवं असणार? ऑफिसमध्ये गेलो होतो, प्रशांत पंडित भेटले होते. बाकी जरा जास्तच जोरात चाललंय तयारी, अगदी धरणाच्या आंदोलनाची. काहीही झालं तरी सरकार पडलंच पाहिजे वगैरे वगैरे सांगत होते. तुम्हाला? मला नाही हो, पण कुणाला तरी. चांगलंय, उद्याच्याच बुलेटिनला ही बातमी पाठवून देतो की दादासाहेबांच्या पक्षाची धरणाच्या आंदोलनासाठी प्रचंड मोर्चे बांधणी. काय हवंय? म्हणजे बातमी न छापण्यासाठी काय हवंय? मला काहीच नको आहे, पण माझी मुलं सतत रडत असतात की बाबा, तुमच्या जुन्या स्कूटरवरून आम्ही किती दिवस शाळेत जाणार हो? नवीन गाडी कधी घेताय 4 चाकाची? मग माझी बायको सुद्धा म्हणाली, दळलं मेलं तुमचं लक्षण. अहो, मुलांची साधी हाऊसमौज पुरवता येत नाही तुम्हाला. नवीन गाडी नाही तर नाही, निदान कमीत कमी जुनी स्कूटर विकून नवीन एखादी बाईक तरी घ्या. नारायण फोन करेल तुम्हाला. हे धरणाचं काय मध्येच काढलं आता? मध्येच नाही काढलं. माझ्यासाठी एक संधी आहे माया, स्वतःला प्रूव्ह करायची. आणि काही झालं तरी मी ती सोडणार नाही. किती दिवस जाणार आहात? आत्ता काहीच माहित नाही, कदाचित बरेच दिवस लागतील. आणि मग लेखाचं काय? तू शोध ना तिला, सापडतील दोघंही. मी शोधू? इतके दिवस आपण दोघं त्यांना शोधत फिरतोय, सापडले ते? आणि आता मी एकटीने शोधायचं? हे बघ माया, मला जायलाच हवं. प्रशांत हा खेळ नाहीये असं मध्येच सोडून जायला. तुला समजत कसं नाहीये? मी जेलमध्ये गेल्यामुळे माझी राजकीय करिअर संपुष्टात आली होती. त्या उदयनी प्रॉमिस केल्याप्रमाणे लक्षात ठेवून परत बोलावलं, म्हणून ही सुवर्ण संधी आली आहे. मला ही संधी सोडायची नाहीये. राजकारणात पुन्हा प्रवेश करण्याची माझ्यासाठी ही शेवटची संधी आहे, ती मी सोडणार नाही. आपण ही जर संधी हातची सोडली ना माया, तर पश्चात्ताप करायची पाळी येईल आपल्यावर. प्रशांत, तुम्हालाच समजत नाहीये. त्या दोन्ही मुलांना शोधणं आता सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आपण आधी त्या मुलांना शोधूया, आणि ती सापडली की मग तुम्ही जा ना हवं तिथे. मी नाही थांबवणार तुम्हाला. लेखाला शोधणं एवढं महत्वाचं नाहीये आत्ता माया. काय? असं कसं म्हणताय तुम्ही? मी बरोबरच बोलतोय माया. एक वेळ त्या वाकडेची मी दुश्मनी घेऊ शकतो, पण दादासाहेबांना मी नाराज नाही करू शकत. आणि
आणि लेखा आणि साहिल बद्दलच बोलायचं झालं तर आता आपले ग्रह चांगले आहेत, सापडतील ती दोघं सुद्धा. कोणास ठाऊक आपले ग्रह चांगले आहेत का त्या लेखाचे. काय ग हे लेखा, कुठे आहेस तू? आपल्याकडे भरपूर काम आहे, ठाऊक आहे ना तुला. 24 तास काम केलं तरी संपणार नाहीये ते. त्यात तू अशी गैरहजर राहिलीस तर मला काय उपयोग तुझा मदतनीस म्हणून. काय झाले लेखा, पुन्हा काही प्रॉब्लेम झाला? सांग ना काय झालं. मग तुझा चेहरा असा उतरलेला का? हे बघ, तू मला काही सांगितलं नाहीस, प्रयत्न मार्ग कसा निघणार? हो ना, बोल काय झालं. ते साहिलचं. काय झालंय साहिलला? त्याचं काहीतरी बिनसलं आहे. म्हणजे तो शाळेतनं आला ना तेव्हापासून काहीतरी विचित्रच वागतोय तो. विचारलंस का तू त्याला? विचारलं ना, पण तो काही सांगायलाच तयार नाहीये. म्हणून या माईंना त्याच्याकडे घेऊन गेले तर तो असा वागला की जसं काहीच घडलं नाहीये. तो काय बी बोलला नाही ना तरी बी मी त्याला चांगलंच ओळखते. काहीतरी बिनसलंय त्यात. म्हणजे तुला असं वाटतंय की शाळेत काहीतरी घडलंय? वाटत नाहीये, खात्रीच आहे माझी. तुला एक सांगू लेखा, तू साहिलचा खूप विचार करतेस, खूप काळजी करतेस त्याची. त्याला जरा काही झालं की तुला खूप त्रास होतो. तसं नाहीये. हे बघ लेखा, साहिलचा आजचा शाळेतला पहिला दिवस, शाळेतलं वातावरण नवीन, त्याच्या वर्गातली मुलं नवीन, सगळंच नवीन त्याला. आता काही टार्गेट मुलं असतात, भांडणं झाली असतील, मारामाऱ्या झाल्या असतील, पण काही दिवसांनी ती भांडणं मिटतील, मैत्री होईल त्यांची. हे बघ लेखा, साहिल शाळेत रुळेल, तू नको काळजी करूस. तर आता काम करायचं. मूड नाही आहे ना? ठीक आहे, आपण उद्या काम करू. आराम कर. त्यांच्याबरोबर खेळायला घेतलं तेव्हा मी सर्वांनी मिळून खूप मज्जा केली. पण मग तुझे कपडे कसे फाटले, लागलं कसं तुला? तेव्हा मी पकडापकडी खेळत होतो. मी धावत असताना मला समोरच्या दगड दिसलाच नाही, पण त्याच्यावर मी अडखळून पडले. तेव्हा सानिका ताईंनी मला लगेच येऊन उचललं. माई बोलवलंस? मला बोलायचे तुमच्याशी साहिल बद्दल. नाही, आम्ही काहीच केलं नाही. साहिलनं मला काहीच सांगितलेलं नाही आणि तुम्ही म्हणताय की तुम्ही काही केलेलं नाही. म्हणजे नक्कीच कोणीतरी काहीतरी केलंय, होय ना? साहिल तुमच्या शाळेत आहे तेव्हा त्याची काळजी घ्या. त्याला कुठलाही त्रास होता कामा नये, ही तुमची जबाबदारी. ओम, सानिका, मी काय म्हणते ते कळतंय ना तुम्हाला? हो माई. त्याच्याकडून कुणाचीही तक्रार आली आणि शाळेत त्याला कुणी त्रास द्यायचा प्रयत्न केला तर त्याची खैर नाही, कळलं?
माईंनी आम्हाला ऐकलंय रे मी सगळं. पाहिलंच ना आत्या, माई त्या भिकारड्यापर्यंत किती लाड करते ते. करू दे का सोना. आत्ता त्या लेखा आणि साहिलचे जेवढे लाड करायचे आहेत ना तेवढे माईला करू दे. नंतर हेच लाड कसे महागात पडतात ना ते बघाल तुम्ही. आई अगं पण करायचं काय? हे करायचे काय म्हणजे काय? शाळेत आहे ना तो तुमच्या, त्याला एवढा त्रास द्या शाळेत पुन्हा पाऊल टाकायची हिंमत झाली नाही पाहिजे त्याची. पण आत्या, त्या साहिलनं घरी येऊन दादा आणि माईंना सांगितलं तर. मूर्ख आहेस तू. मग मित्रमैत्रिणी कशाला असतात? त्यांची मदत घ्या, डायरेक्ट इन्व्हॉल्व नका हो. येतंय का काही लक्षात? घरचं सगळं मी सांभाळून घेईन. मग डन. चला आता थोडा तरी अभ्यास करा. नको तिथे डोकी चालतात तुमची. चला जा. हे घे, मोजून घे. याची काही गरज नव्हती. तुला जे हवं होतं ते तुला मिळालंय. आता गप्प बसायचं. आता कुठे काही बोलायचा काही प्रश्नच येत नाही. मी तुझ्यावर विश्वास ठेवू. नारायणराव, मी पैशासाठी जगणारा माणूस आहे. जो पैसा बोलतो तेच मी बोलतो. एक गोष्ट लक्षात ठेव, जी गोष्ट तू ऐकली आहेस ती विसरायची, नाही तर मी तुला कायमचा गप्प करीन. दादा प्रशांत. ये प्रशांत. दादा, आंदोलनाची सगळी जबाबदारी मी प्रशांतवरती सोपवलेली आहे. आणखी काही? नाही दादासाहेब, आपला आशीर्वाद हवाय बस. प्रशांत, काम खूप जबाबदारीचं आहे, तेव्हा सांभाळून. होय दादासाहेब. तिथे परिस्थिती खूप तंग आहे, तेव्हा जरा जपून. तुम्ही ज्या काही हालचाली कराल त्या कोणालाही कळणार नाहीत याची काळजी घ्या. हो दादासाहेब, माझ्यावर विश्वास ठेवा. आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू मात्र इतरांवर सहजासहजी विश्वास ठेवू नकोस. धरणाचं काम थांबवून लोकांची सेवा करणं हा जरी चांगला उद्देश असला तरी शेवटी हा इश्यू राजकारणाशी निगडीत आहे. आणि राजकारणात आपलीच माणसं आपला विश्वासघात करायला मागे पुढे पाहत नाही. आम्हाला माहिती आहे तुमच्यापैकी यातलं कुणीही नाहीये, पण इतरांचं काहीही सांगता येत नाही. त्यातून मीडिया हल्ली फार चौकस झाली आहे. नाही दादा, तुम्ही काळजी करू नका. मी खबरदारी घेतली सर. राजकारणात खूप सावधगिरी बाळगावी लागते. उजवा हात काय करतो हे डाव्या हाताला सुद्धा कळता कामा नये, तरच राजकारणात पुढे जाता येतं. निघा आता, यशस्वी हो. असू दे. मला शाळेत जावंसं वाटत नाही, पण माझा अभ्यास बुडाला तर मला शाळेत जावंच लागणार. मला माहिती आहे
माझं कालचं वागणं बघून लेखाताईला शंका आली आहे की शाळेत काहीतरी झालंय आणि ते जर तिला कळलं तर तिला खूप वाईट वाटेल. मला माझ्या लेखाताईला त्रास नाही द्यायचा आहे. मला ती आत्ता यायच्या आत निघून जायला हवं, नाहीतर ती सुद्धा माझ्याबरोबर शाळेत येईल आणि ती जर माझ्या शाळेत आली तर नको नको, मला जायला हवं. साहिल बेटा, झाली का तुझी तयारी? बघ आगे डबा आणि अभ्यास वगैरे केलास ना सगळा? पुस्तकं सगळी भरलीस ना? हा बघ, काल शाळेत खेळताना पडलास ना तू? आज मस्ती करायची नाही. शांतपणे राहा. चल घे, उशीर होतोय ना शाळेत जायला. लवकर जा. जा. कमाल आहे, आज हा मुलगा शांतपणे कसा काय गेला शाळेत? श्याम काका, तू आलीस? बरं झालं. तू भाजी चिरून ठेव, तोपर्यंत मी चहा देऊन येतो. मी तुम्हाला हे सांगायला आले होते की मी जरा बाहेर जाऊन येते. बाहेर? का ग, काही काम आहे का? ते थोडं महत्वाचं काम आहे म्हणून जाते. बरं, पण तू चाललीस तरी कुठे? ते मी तुम्हाला आल्यावर सांगते ना. अगं पण माईने विचारलं तर काय करायचं? तू कुठं गेलीस म्हणून सांगू त्यांना? ते तुम्ही थोडं बघून घ्या ना, त्यांना सांगा काहीतरी. नाही येते लगेच परत. अगं पण श्याम काका, थोडा वेळ सांभाळून घ्या ना. आलेच नाही जाऊ. लेखा, लेखा, कमालच आहे या पोरी. आता ही कुठं गेली म्हणायची? प्रशांत दादा, आपल्यासोबत बोलल्याप्रमाणे मी आणखीन 3 गावं जोडून घेतलेली आहेत. तीही लोक आपल्या संगतीला यायला तयार आहेत. पण तिथेही तीच दैना. पोरं बाळं देशोधडीला लागतील, सगळे रस्त्यावर येतील, पण सरकार मात्र लक्ष देणार नाही. प्रशांत दादा, जी लोक धरणाच्या बाजूनी काम करतायत ती लोक कुठे भेटतील? ती कुठेही भेटतील, पण दादा तुम्ही त्यांना भेटू नये असं मला वाटतं. का? कशाला भेटायला हवं? आपण आपलं काम करतोच आहे ना. त्या लोकांना भेटल्याशिवाय आपलं काम पूर्ण होऊच शकत नाही, म्हणून त्यांना मला भेटायचं. पण का? ही लोक आपल्या कामात खोडा घालू शकतात, प्रत्येक पावलागणिक विघ्न उभी करू शकतात, आणि मग आपल्याला त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग शोधत बसावं लागेल आणि आपलं मूळ काम राहील बाजूला. या लोकांची काम करण्याची पद्धत मला व्यवस्थित माहिती आहे. दादा, तुम्हाला तर सगळंच माहिती आहे. मीही एका राजकीय पक्षाचाच कार्यकर्ता आहे ना. आपल्याला त्या लोकांना भेटावंच लागेल लक्ष्मीबाई. दादा, मला खूप भीती वाटते. अहो खरंच ती खूप भयंकर माणसं आहेत, कधीही काही करू शकतील. आणि तुम्ही असे साधे, तुम्हाला नाही ऐकणार ती माणसं. माणसाच्या दिसण्यावरनं त्याचा अंदाज बांधू नका लक्ष्मीबाई. ती लोक काय करतील याचा जसा नेम नाही ना, तसं मी काय करू शकतो याचा सुद्धा नेम नाही. ठीक आहे, हे शंकर दादा तुम्हाला त्यांच्या जागा दाखवतील. ठीक आहे.
जेवण पडलं. आता तू काय खाणार? आपण देऊ की त्याला. आणि तसंही त्याला आणि त्याच्या बहिणीला सवय आहे दुसऱ्यांच्या खाण्याची. ओम, तुला माहितीये का दुसऱ्यांचं जेवण कोण खातं? भिकारी. खूप भूक लागल्या ना? आम्ही देऊ आमच्या डब्यातलं, पण आम्ही सांगू ती कामं करायची. अरे एवढा विचार कसला करतोस? बरोबर आहे ना, आमच्या घरात तुझी ताई नोकर आणि इथे तू आमचा नोकर. अरे रे 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 रे, खूप वाईट वाटतंय एका मुलाला. इतका जर त्रास होतो ना तर तू आणि तुझी ती बहीण लेखा चालते वा आमच्या घरातून. लक्षात ठेव, जोपर्यंत तुम्ही दोघं आमच्या घरात आहात तोपर्यंत आम्ही तुला असाच त्रास देणार. साहिल, चल आता आपण माझा डब्बा खाऊया. नाही नको, मला भूक नाहीये. अरे तुलाच भेटायला आले होते. शाळेत जायला लागलास ना, मग म्हणलं तुझं इथे मन रमतंय ना, तुला इथे काही त्रास नाही ना होत, हेच बघा आलेले होते. कशी वाटली नवीन शाळा? मस्त, खूप मजा येते शाळेत. सगळे माझे मित्र झालेत. टीचर पण खूप चांगले शिकवतात. मला तर खूप मजा येते. लई छान. ताई, टीचर्स माझ्यावर खूप खुश आहेत, कारण मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो ना म्हणून. खरंच असाच मन लावून शिकत राहा साहिल. होय ताई. आणि डबा खाल्लास? हो, मी पूर्ण डबा खाल्ला. मला खूप भूक लागली होती. आणि ही कोण आहे? ही माझी मैत्रीण गौरी. आम्ही दोघांनी मिळून डबा खाल्ला. तिला पण आवडला. हो, मी पण डबा खाल्ला. लई छान आहे तुझी मैत्रीण. ताई, आम्ही जाऊ, रिसेस संपली आमची. हो, आणि हे बघ, शाळा सुटली ना की लगेच घरी ये. उगाच रेंगात बसू नकोस. हो, घरीच येईल मी. बाय. श्याम, जी माई. लेखा कुठे आहे? सगळं घर शोधलं, कुठेच नाही दिसत आहे. बाहेर गेली आहे ती. बाहेर गेली? बाहेर म्हणजे कुठे गेली? सांगून नाही गेली, पण लवकर येतो म्हणून घाईघाईत गेली. अशी कशी कुठे न सांगता गेली? अहो, कुठे शोधायचं तिला? नाशिक बद्दल तर तिला काहीही माहिती नाही, आणि कुठे हरवले म्हणजे अशी कशी? वा, म्हणजे महाराणी कोणालाही न सांगता गायब झाल्या वाटतं. बरं आहे हे, तिला हवं तेव्हा ती घराबाहेर जाणार, हवं तेव्हा घरी येणार.
आपण मात्र इथे तिची काळजी करत राहायची. मृदुला, असं काहीही झालेलं नाहीये. अगं आई, तू मला समजवतीयस आणि तिची बाजू घेतीयस. मृदुला, मी कोणाचीही बाजू घेत नाहीये. एखादी व्यक्ती घरातून काहीही न सांगता निघून गेली, याचा अर्थ ती आपल्याला गृहीत धरायला लावते असं तर होत नाहीये ना. आल्यानंतर विचारूया ना कुठे गेली होती ते तर विचारायलाच हवं. आणि असं तसं नाही, चांगलं खडसावून विचार तिला. कारण तिला जर आत्ताच आटोक्यात ठेवली नाही ना, तर उद्या ती आपल्या डोक्यावरती मिऱ्या वाटेल. तुम्ही सगळेजण तिला मिऱ्या वाटायला द्यालही, कारण आपल्याकडची प्रथाच बनत चालली आहे. घरच्यांना डावलायचं आणि बाहेरच्यांना डोक्यावर बसवायचं. घरच्यांना डावलायचं आणि बाहेरच्यांना डोक्यावर बसवायचं. मृदुला, अगं काय बोलतेस तू हे? सत्य जे पचायला खूप कठीण आहे. आई, मला नाही वाटत ती मुलगी आता परत या घरात येईल म्हणून. आणि जर ती परत आली ना, तरी तिच्यावरती जरा नीट लक्ष ठेवा.